50 वर्षाच्या वाटचालीला शुभेच्छा. आम्ही एक नाटिका सादर करतोय. याच्यामधले काही किस्से कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवले असतील तर ते निव्वळ एक योगायोग समजावा. धन्यवाद. तर सादर करीत आहोत या पेटीमध्ये दडलाय काय. काय हो, काय चाललंय? काय नाही, आईचा फोटो बघतोय. आईला जाऊन 1 महिना झाला. खरंच वाटत नाही आहे आई घरी नाही आहे. असं वाटतंय खाली गेली असेल कुठेतरी, काहीतरी सामान घेऊन येईल, मला म्हणेल हा घे खाऊ, आणि आठवण येते. खूप आठवण येते ना. आणि ही तिची बॅग, पेटी म्हणायची तिला. हा, ही पेटी बघितली की कसं तरीच होतंय. मला तर बाई त्यांनी ताकीद देऊन ठेवली होती, या पेटीला कुणीही हात लावायचा नाही, याच्यात सगळ्या माझ्या आठवणी आहेत. का असणार? मला तर बाई आजूबाजूला फिरकायची पण हिंमत नव्हती त्यावेळेला. मला आता उत्सुकता लागून राहिली आहे. बघूया का आपण काय आहे पेटीत. अगं बघूया की काय असणार आहे त्याच्यात. कधीपासून माझ्या मनात आहे पेटी उघडायचं. दर अगं काय असणार, पकड तू. हा, ये इकडे. अगं आईची कसली आली आहे प्रॉपर्टी, जुन्या किराणा मालाच्या पावत्या असणार. हा, आणि काहीतरी किडूक मिडूक असणार तिचं. त्यांना आणि सगळं जपून ठेवायची सवय होती. नाही तर काय. आई आई ग. काय काय जमा केलंय कुणास ठाऊक. चला बघूया मग काय आहे. हा, थांब जरा मी मदत करतो. काय काय बाबा. अरे कुळकुळा. अगं मी 4 महिन्याचा असताना घेतला असेल, अजूनही सांभाळून ठेवलाय. अरे बापरे. हे काय आहे? अरे बॅट. अगं बाबांनी मी 3 वर्षाचा असताना आणली होती. अरे बापरे, किती जुन्या जुन्या गोष्टी त्यांनी जपून ठेवलंय. आई म्हणजे ग्रेट आहे. अरे हा नंगू पंगू मुलगा कोण आहे? फोटो दे, फोटो दे. ते उगत फोटो हा दे. मुलगा कोण आहे? काय करतेस तू? थांबा जरा, थांबा थांबा थांबा. मोबाईल कशाला फोटो काढला तू? काहीतरी रंगू बघ, कशाला फोटो काढला? मी आमच्या फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे हा फोटो. फुल लागलं की काय तुला व्हॉट्सअप ग्रुपवर? खरं त्यावेळी एक फॅडच होतं ना, आई बाबांना आपल्या मुलांचे नंगू पंगू फोटो काढायचे आणि आयुष्यभर जपून ठेवायचे. अगदी प्रत्येक फॅमिलीमध्ये एक तरी फोटो असा असणारच आहे. नाही तर काय. आणि काय अरे आहे? हे काय आहे? पत्र. पत्र? हा, बाबाने लिहिलं असेल आईला. नाही, याच्यावर तुमचं नाव आहे, अजित जोशी. मी कधी लिहिलं पत्र आईला? ह्याच्यावर तारीख आहे जानेवारी 1997. अहो आपल्या लग्नाचं वर्ष. लग्नाचं? हा, बरोबर बरोबर. पत्र लिहिलं होतं तुम्ही. अगं आपण हनीमूनला गेलो होतो काश्मीरला, आणि आईला मामाने बोलून घेतलं होतं. शेताची काहीतरी कामं होती तिकडे गावाला. 2-3 महिने गेली होती आई. आणि पहिल्यांदा आईला सोडून राहिलो होतो. खूप आठवण येत होती, म्हणून कदाचित मी पत्र लिहिलं असेल. आता ही अजूनही आठवण येते, पण काय करणार, पत्र नाही लिहू शकत. हो हो हो, आता ही अजून आठवण येते. पत्र आपण लिहू शकत नाही, पण जी पत्र लिहिलेली आहेत ती वाचून आपण आठवणींना उजाळा तर देऊ शकतो की नाही? नक्की नक्की नक्की. चला तर मग वाचूया का पत्र? वाच वाच वाच. काय लिहिलंय? तीर्थरूप आईस शिरसाष्टांग दंडवत. पत्र लिहिण्यास कारण की 1 महिना झाला तू घरी नाही आहेस. सतत तुझी कमी जाणवतीये. बरोबर, कमी जाणवत होती. तुझ्या हातच्या गरम गरम भाकऱ्या मिस करतोय ग आई. मिस करत होत्या भाकऱ्या. काय कधी कधी वाटतं आपण लग्न करून फसलो. काय? लग्न करून फसलो? नाही नाही, काहीतरी वेगळं असेल. कधी कधी वाटतं आपण लग्न करून फसलो. काहीतरी गलत. अगं आई, हिच्या हाताला काही चवच नाहीये ग. डाळ म्हणजे पाणी, नाही नाही नाही, भात म्हणजे चिखल, नाही नाही नाही, भाजी म्हणजे वैरण,
हे बघ गल्लत झालं. माझा स्वयंपाक वैरण आहे. नाही नाही, ते असं असेल, डाळ पाणी भात चिकन भाजी वरण. नीट वाच नीट वाच. हे काय लिहिलंय इकडे? काय आहे हे? चिकन ना? हे चिकन दिसतंय तुम्हाला? हं. चिखल. बर 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 भात म्हणजे चिखल असं दिसतंय. मला काय वाचता येत नाही का काय? ते जाऊ दे जाऊ दे. हा. अगं ते काय मी तुला सांगतो. नाही, आजपासून स्वयंपाक बंद. मी स्वयंपाक करणार नाही. तुम्ही पोळी भाजी केंद्रातनं आणायचं. अगं नाही ते- नाही, स्वयंपाक अगं- बंद आजपासून. अगं, ऐक, ते नाही. उगत उगत ते असं काय होतं, ते नवीन नवीन लग्न झालं होतं, सुरुवातीचे दिवस होते म्हणून लिहिलं असेल चुकून मी. हो काय? मग आता? आता झाली जिभेला सवय. हा? तसं नाही तसं नाही. वा, 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 अगं वा. नाही म्हणजे आता शरीर पर्याय काय आता दुसरा तू म्हणजे काय जिभेला बोलतोय? चिखल खायची सवय झाली असंच म्हणायचंय ना तुम्हाला? नको नको, ते पत्र दे. पत्र नाही दे नाही मला. नाही, मी हे पत्र वाचणार आहे. गप्प बसा एकदम. मी पूर्ण पत्र वाचणार आहे. बरं, मी काय म्हणतो, तू डोळे मोठे कर, ओरडू नको, भीती वाटते. हा. आता मी भसाड्या आवाजाची. माझा आवाज भसाडा ना. नाही असू दे असू दे. माझ्या सगळ्याच गोष्टीचा तुम्हाला आता त्रास होणार आहे. ठीक आहे ठीक आहे. हिच्यापेक्षा पवारांची प्रिया चांगली होती. निदान स्वयंपाक चांगला करायची. प्रिया कोण? हा कोण प्रिया? मी म्हणते प्रिया कोण? अगं ती पवारांची कोण होती प्रिया? पवारांची प्रिया. ती मीच वाचलं ना. कोण आहे ही प्रिया? सांगतो सांगतो, बस बस बस. अगं काय झालं, मी गावाकडे होतो शिकायला. माझ्या मते 6वी 7वीत असेल तेव्हा त्या छोट्याशा गावाच्या शाळेत माझ्या वर्गात होती. माझी मैत्रीण होती. गर्लफ्रेंड होती का? गर्लफ्रेंड काहीतरी काय. अगं त्या छोट्याशा गावच्या शाळेत कसली आली गर्लफ्रेंड फॅसिलिटी काहीतरी. फॅसिलिटी? नाही नाही, सॉरी सॉरी, ट्रेंड. अगं त्यावेळी ट्रेंड नव्हता एवढा. कसलं आलं, फक्त कधीतरी भेटायची. मी रंगपंचमीला जायचो तिच्या घरी. रंग लावू पिचकारी घालायला. वा 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 वा, सगळ्या जुन्या आठवणींची बघा केवढी मजा घेत आहे. जुन्या आठवणी मग खूप बरं वाटतं ना तुम्हाला? दिसतच आहे तुमच्या चेहऱ्यावरती ते. मग एवढंच होतं तर मग तिच्याशीच लग्न करायचं. माझ्याशी का केलं मग तुम्ही? अगं तिला मी विचारलं असतं पण जाऊ दे. हा, म्हणजे तिने नकार दिला म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलंय असंच आहे ना? हे बा ते उगाच काहीतरी तू फाटे फोडू नको. तिचं आता लग्न झालंय, ती आता सेटल झालेली आहे, सगळं व्यवस्थित चाललंय तिचं. ती असते कुठे आता? ते भांडुपला गांधीनगर आहे ना, तिथं राहते ती. नवरा फायर ब्रिगेडमध्ये आहे आणि मुलाला इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळाले म्हणून ते ऐरोलीला आहे वाटतं. ते ऐरोली भांडूप जवळ आहे म्हणून ते रेंटवर घेतलाय फ्लॅट. बाकी काय ती नाही. कुठे राहते एवढंच तुम्हाला विचारलं होतं. आणि तुम्हाला एवढी सगळी माहिती कुठून मिळाली? मी म्हणते एवढी माहिती मिळालीच कुठून तुम्हाला? सांगतो. अगं आमच्या शाळेतल्या मुलांनी त्या व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे. काहीतरी गंध केला मातीचा, जाऊ दे, ते काहीतरी त्याच्यात तिला घातलं मला घातलं आणि मग ते सगळे एकत्र आले म्हणून मला माहिती. बाकी काही नाही. म्हणजे तुम्ही चॅटिंग करत होता? नवरा वाचेल ना तिचं काहीतरी. काय थोडी तरी लाज वाटते का तुम्हाला? नाही लाज वाटतं. नवरा वाचेल म्हणजे तुम्ही कधीतरी चॅट करण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा अर्थ. हो ना? पत्र नाही 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 नाही, आता पत्र नाही मिळणार. आता मी पूर्ण वाचणार आहे. बसा तिकडे गप्प. आई, अगं रात्रभर ही विचित्र आवाजात घोरते. मला ते पत्रातून सांगताही येणार नाही. साधारण रेड्याच्या गळ्यात बेडूक बसवून ओरडेल असा. सरका तिकडे, हा? सरका. हं. कशी घोरत होते मी? जाऊ दे काय. कशी घोरत होते मी मला ऐकायचंय. हे ट्रुक ट्रुक हे काय आहे? ते गळ्यात बेडूक आहे ना. हे देवा, काय माणूस आहे पण हा. ते जाऊ दे, त्याच्या आता तर त्याच्यापेक्षा विचित्र. आता कशी घोरते मग? जाऊ दे जाऊ दे. परत आवाज चढवू का? दाखवा आता कशी घोरते मी. आणि ड्रुक ड्रुक कुठे गेला? खुळी आहे काय? इतकी वर्ष बेडूक जेवण तर राहतं काय? ए देवा, या माणसाबरोबर एवढी वर्ष संसार केला, त्याला कसली काही किंमत नाही, काही लाज लज्जा नाही आहे या ते माणसाला. पत्रपित्र जाऊ दे पत्रपित्र जाऊ दे.
पण तुम्ही फार मोठी चूक केली आहे. तुम्ही आईंना नको सांगायला पाहिजे होतं एवढ्या सगळ्या हो, हो. गोष्टी. नाही नाही, माझी चूक झाली. अगे, या पत्रांवर विश्वास नाही ठेवायचा. इतिहासात लिहिलेलं आहे, हे पत्र वाचून गैरसमज होतात, चांगले सलोख्याचे संबंध, ते जाऊ दे ते पत्रपित्र. आता काय काढलेस तू? अजून एक पत्र आहे. कुठे गेलं? आता कसलं आलंय पत्र? कुठे गेलं? ते नको, पत्रपित्र नको ते मला. नाही 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 नाही, तिथे लांब बसायचं, मी वाचणार आहे. आहे ते काय पत्र? प्रिय बाळा, हम्म. सासूबाई तुमचं पत्र वाचतीये बरं का, तुम्ही मुलाला लिहिलेलं. आता होऊन जाऊ दे, दूध का दूध, पाणी का पाणी. काय? तू काय दूधवाली आहेस का? काय नाही, नाही. पत्र लिहिण्यास कारण की तुझं पत्र मिळाले, वाचून काही गोष्टी सांगाव्याशा वाटल्या. बघ, आईने काहीच लिहिलं नाही ते इकडे ते. मी वाचतीये पुढे अजून. गप्पा बसा तिकडे. हं. बेटा, झालं गेलं ते विसरून जा. आता पदरी पडलं ते पवित्र झालं असं समज. बघ, माझी आई तुला पवित्र म्हणायची की नाही? दे, दे, दे. पदरी पडलं पवित्र झालं असं लिहिलंय त्यांनी. मला काय म्हणींचा अर्थ कळत नाही असं वाटतं का काय तुम्हाला? बर बर. तरी मी हिला फोटो बघूनच नकार दिला होता, पण तुझंच कुठं जमत नव्हतं, म्हणून मग नाईलाजाने या बरणीला हो म्हणावे लागले. मी बरणी? काय 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 परत दाखवा. कशी बरणी? थोडी तरी लाज वाटते का तुम्हाला? लाज वाटते. निर्लज्जपणाने आणि दाखवताय बरणी म्हणून. लाज वाटते. तुम्ही आणि आई मला बरणी म्हणत होतात. लाज वाटतं. ते पत्र, ते पत्र. नाही 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 नाही, आता मिळणार नाहीये पत्र. वा वा, सासूबाईंनी माझं खानदान काढलंय. हिच्यासारखं हिचं खानदान सुद्धा मठ्ठच निघालं. लग्नात जावयाला 9,000 पगार आहे, 9,000 पगार आहे असं म्हणून हिचा बाप सगळीकडे नाचत होता. होता होता हो नव्हता का? होता मला होता होता. तरी नशीब आपण खोटा पगार सांगितल्याचं या लोकांना कळलंच नाही. होता होता पगार होता. मी काय मठ्ठ वाटते का काय? मला एवढ्या वर्षात एवढं कळलं नाही की जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा तुमची नोकरी गेलेली होती. हो 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 हो. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आपलं लग्न झालंय म्हणून मी ते संसार करत राहिलेली आहे. हो 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 हो. मी मठ्ठ नाहीये, मी वेडी नाहीये. मी काय म्हणतो, ते गाण्याचा क्लास वगैरे लाव ना जरा. गप्पा बसा तुम्ही. जाऊ दे ना तर काय. हा, अरे बापरे. काय काय लिहिलं? बेटा, काही झालं तरी तुझं आधीचं लग्न मोडल्याचं हिला कळू देऊ नको. म्हणजे तुम्ही सेकंड हँड आहात. ये काहीतरी काय बडबडते सेकंड हँड वगैरे काय शब्द काय उगाच आपलं मी तुमची दुसरी बायको आहे? नाही 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 मी तुमची दुसरी बायको आहे का? नाही नाही. पहिलं लग्न झालं होतं का? हम्म. पहिलं लग्न झालं होतं का? सांगतो सांगा, पहिलं लग्न पटकन सांगा. सांगतो. हा. शांत हा. राहा. बघ, माझ्या कॉलेजात एक मुलगी होती गीता नावाची. माझं आणि तिचं प्रेम होतं. आम्ही देवळात जाऊन पळून जाऊन लग्न करणार होतो. आम्ही देवळात पोचलो आणि तिचा भाऊ गावातले 30-40 जणांना घेऊन आला, हातात बांबू घेऊन. माझ्या बरोबरच्या 30-40 लोकांना, माझ्या मित्रांना सगळ्यांना मारलं त्यांनी. तुडवलं. मला पुढचं काही आठवत नाही. ते बांबू घेऊन येत होते. डोळे उघडले, मी हॉस्पिटलमध्ये, सलाईनची बाटली, हातापायाला बँडेज. त्यांनी मला तोडलं, तिनं मला सोडलं, माझं लग्न मोडलं. माझं काही लग्न झालं नाही. देवा, काय माणसं आहेत रे ही. अगं बघ ना, 30 लोक येतात का मारायला? काय काय तुम्ही माणसं आहात. आम्ही चांगले. ए देवा, या लोकांनी मला फसवलं, म्हणजे याचा अर्थ. अगं काय अरे तू असं फसवलं करते? रे देवा. काय असं करते? जाऊ दे. माझी चूक झाली. मी त्या महेशला हो म्हणायला पाहिजे होतं. कोण महेश? त्याने मला लग्नासाठी विचारलं होतं. मी कोण महेश? तो हो म्हणाला होता मला. अगं कोण महेश? रेल्वे स्टेशनच्या बाहेर महेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचे मोठमोठे होर्डिंग लागलेले असतात, त्यांचा मालक महेश. तो माझ्याशी लग्न करायला तयार होता. महेश बिल्डर? खूप मोठी चूक झाली माझ्या हातनं. तुम्ही अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहात? गप्पा बसा तुम्ही. हे बघ, तुम्ही अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहात का? हो आहे. पुढे काय? त्याला 2 BHK चा विचार ना जरा, स्वस्तात मिळेल आपल्याला. हं? तुम्हाला थोडी तरी लाज वाटते का हो? अगं थोडी. आपला विषय काय चालू आहे, आपण बोलतोय काय, मिळत आणि नाही काय स्वस्तात. चाललंय मिळत नाही तुमचं? स्वस्तात म्हणून. जाऊ दे ते पत्र.
नाही, मी आता ही सगळी पत्र गोळा करणार, मी वकिलाकडे जाणार आहे. वकिलाकडे? नाही. हो, मी आता ही वकिलाकडे जाणार आहे. तू काय डिवोर्स घेणार आहेस का? हो, घेईन दिवस. थांब थांब घेईन. जरा, एक मिनिट थांब, शांत बस. हसवलं तुम्ही लोकांनी मला. अरे बघ, हे पाठीमागे तू काय वाचलत नाहीये, हे वाच. मला काही आता वाचायचं नाही, ऐकायचं नाही आणि बघायचंही नाहीये. मला काही नाही. एकदा- आता काय शिल्लक राहिलंय वाचायचं, बघायचं? माझ्यासाठी एकदा, नाही, माझ्यासाठी नाही, मी काही करणार नाही. माझ्यासाठी एकदा. हा आता मी हे शेवटचं वाचणार आहे. हा हा, शेवटचं त्याच्या शेवटचं. पुढे मी काही एक ऐकणार नाहीये. हो हो, शेवटचं. बाळा, एक सांगू, या छोट्या छोट्या बायकोच्या डोळे पुस, डोळे पुस. छोटी छोटी बायको असते का? बायकोच्या छोट्या छोट्या. बायकोच्या या छोट्या छोट्या तक्रारी तू मला सांगत जाऊ नकोस. नवरा बायकोच्या गोष्टी या नवरा बायकोतच असल्या पाहिजेत. हम्म. इथून पुढे जे आहे ते तुमच्या दोघांचेच आयुष्य आहे. मी किती वर्ष असणार आहे तुमच्या बरोबर? तुझी बायको तुझी मैत्रीण सुद्धा आहे आणि माझ्यानंतर तुझी आई सुद्धा. मग खूप प्रेम करते रे तुझ्यावरती, मी पाहिलंय. माझ्या मुलाला सांभाळणारी कुणीतरी आहे याची खात्री वाटते मला तिला बघितल्यावर. तिच्यासोबत छान संसार कर. आणि बरणी असली म्हणून काय झालं, लोणच्यासारखा संसार मुरवण्यासाठी बरणी छान आहे. हम्म. दुसऱ्यांच्या घरातलं लेकरू आपण आपल्या घरी आणलंय, त्याला आपणच सांभाळायला नको का? आणि गुणदोषांसकट स्वीकार करणं म्हणजे संसार आहे रे बाळा. मग काळजी घ्या. खुश. मग सांगत होतो तशा पूर्ण त्या वाचन. चांगल्या होत्या, मग प्रेमाने वागायच्या. हम्म. आता काय करतेस? अरे अजून एक पत्र आहे. मेलो देवा. नमस्कार सर, नमस्कार. आपल्याला सोफा हलवायला मदत हवी होती थोडीशी. अजितजी आणि अनुजा खूपच नॅचरल स्पॉन्टेनियस परफॉर्मन्स झाला. थँक्यू. त्यावेळेला जर डिलीट बटन असतं तर असं झालं नसतं, नाही का? ओके ओके. चालेल. आता वळूयात पुढच्या परफॉर्मन्सकडे जो इम्पॉर्टंट आहे. दे मॅनेज होम्स, ऑफिसेस अँड जगल रिस्पॉन्सिबिलिटीज इफर्टलेसली. मल्टीटास्किंग इज देअर सुपर पॉवर. सो जेंटलमन्स, फोन रेडी. आणि धनेशभाई कुठे आहेत? शिट्ट्या मारायला विसरू नका. लेडीज. ओके. ज्याची आपण अगदी वाट बघत होतो, लेडीज डान्स. रोटरीच्या लेडीज म्हणजे माझ्या मैत्रिणी मध्ये टॅलेंटची कमी नाही आणि आज ते हे सिद्ध करणार आहेत. सो हिअर कम द डॅझलिंग डिवाज, लेडीज कंटेम्पररी डान्स.